Very good morning to all of you. It's a wonderful day with the full of enthusiasm that we will just do some of the practice first and then go for the further. Till today, just we have tried our level best to cover a few important and integral part of the grammar. But when there is a gap of 2 or 3 days, then usually we have a problem to get stuck the things in the mind. So we'll just try to get recover the kind of differences between all these concepts and how exactly it will be useful. In the first 10 minutes, that will just have the practice session for you people, right? In this particular practice session, that I'll ask few of the questions from my side. You people have to just try to give the answer from your side. Okay? मैं आपको कुछ सवाल पूछूंगा, आपकी साइड से आप जवाब देने की कोशिश कीजिएगा. अगर आपको लग रहा है कि सर ये कंसेप्ट है, इसको थोड़ा एक बार एक्सप्लेन कीजिएगा, तो I'll be ready to get explain you everything. No issues that. Fine. But पहला पार्ट समझ के फिर आगे जाना है. That's important. Okay. All right. The very first question to Mr. Yogesh. Mr. Yogesh, what is the use of am, is, and are? What काय is it? सर? What is the use of am, is, and are? In simple present tense, हम am, is, are का उपयोग किस लिए करेंगे? Yes, Mr. Sagar. जागा वस्तू म्हणजे अमेझॉन आहे आणि असण्यासाठी आपण हे करतो. Right. जागा वस्तू हे दर्शनासाठी आपण त्याचा उपयोग करतो. Yes, fine. Relation, place, post, things आणि quality या गोष्टी इंडिकेट करण्यासाठी आपण am, is, are चा उपयोग करतो. लॉजिकल उपयोग लक्षात घ्या. योगेशराव. योगेशराव, मला सांगा, देर इज, देर आर चा उपयोग कशासाठी करतो आपण? देर इज ऑन देर आरचा उपयोग हे हा ही हे वाक्यामध्ये यूज करण्यासाठी. नाही, अजिबात नाही. प्रत्येक कन्सेप्टचा लॉजिकल उपयोग आपल्याला माहिती असेल तर वापरायला सोपं जाईल. देर इज, देर आरचा उपयोग कशासाठी करायचा सागर सर? आपल्या जे आपल्या स्वतःपासून जे लांब असेल ना, म्हणजे दूर, त्यासाठी आपण देर इज, देर आर वापरतो. त्यांना दर्शवण्यासाठी आपण there is and there are चा उपयोग करतो. इज असेल तर सिंगल आणि म्हणजे सिंगल साठी. अगदी बरोबर आहे. हा ही हेचा उपयोग कशासाठी करायचा मग? दिस इज ऑन दिस आर साठी. हा, योगेशराव, ते लक्षात घ्या. दिस इज, देर ऑन हा, काही वस्तू, प्राणी, पक्षी, फळं, फुलं, पानं दाखवायची असेल तर आपण दिस इज, दिस आर साठी आपण हा ही हेचा उपयोग करतो. आलं लक्षात? राईट, फाईन. हॅवचा उपयोग कशासाठी होतो सागर सर? हॅव आणि हॅजचा उपयोग? योगेशराव. आपल्याकडे जे असणे वगैरे असणे आहे त्याच्यासाठी. टू एक्सप्रेस द ओनरशिप. सिंगल वाक्यामध्ये लक्षात ठेवायचं. टू एक्सप्रेस द ओनरशिप. ओनरशिप म्हणजे काय? मालकी अधिकार दाखवण्यासाठी. राईट. टू एक्सप्रेस द ओनरशिप आपण हॅवचा उपयोग करतो. राईट. योगेशराव, वॉन्टचा उपयोग कशासाठी करतो? वॉन्ट. What is the use of want? लक्षात ठेवा, वॉन्टचा उपयोग जो होतो तो 3 प्रकारे होतो. सांगा सागर सर, कसं होतो? म्हणजे आपल्याकडे काही आपल्याला इच्छा वगैरे व्यक्त करायची असेल. अगदी बरोबर आहे. राईट. सर ऍडवाइस साठी आणि समजा गरजेनुसार नीड्स साठी. ऍडवाइस साठी वॉन्ट कशाला वापरायचं? गरजेसाठी पण वॉन्ट वापरत नाही आपण. वॉन्टचा उपयोग पाहिजे आहे, हवे आहे या अर्थाने होतो. मनातील काही गोष्टी सांगण्यासाठी. आणि तिसरं काहीतरी बनणे किंवा होण्यासाठी होतं, है ना? डॉक्टर बनणे, इंजिनियर बनणे, वॉन्ट टू बिकम वापरतो ना आपण.
त्या दृष्टिकोनातून याचा वापर केला जातो. 3 गोष्टी आहेत त्यामध्ये. फाईन. ओके. त्याच्यानंतर सिम्पल प्रेझेंट टेन्सचा उपयोग कुठे होतो? सागर सर. आणि सिम्पल प्रेझेंट सिम्पल टेन्स प्रेझेंट टेन्स आपले जे काय म्हटले सर? सिम्पल प्रेझेंटचं स्ट्रक्चर काय आहे आणि सिम्पल प्रेझेंट टेन्सचा उपयोग कशासाठी होतो? सिम्पल म्हणजे त्या समजा न्यूजपेपर वगैरे किंवा रेग्युलर ऍक्टिव्हिटी आपण एक्सप्लेन करण्यासाठी म्हणजे झालेल्या असतात आणि ते आपण समोर मांडतो आहे त्या सिच्युएशनला. गुड. ते आपण एक्सप्लेन करण्यासाठी आपण त्याचा उपयोग करतो. अगदी बरोबर आहे. सिम्पल प्रेझेंट टेन्सचं स्ट्रक्चर काय आपलं? सांगा. योगेश्वर सांगताय का? What is the structure of simple present tense? Subject plus सब्जेक्ट वर्ब प्लस ऑब्जेक्टिव्ह. राईट. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. सिम्पल पास्ट टेन्सचा स्ट्रक्चर काय आणि उपयोग काय होतो? कोणी सांगा. सिम्पल पास्ट टेन्स म्हणजे आपल्या माग घडामोडी असताना ते आपण आत्ताच्या एक्सप्लेन करतो त्यासाठी होतो. सिम्पल पास्ट त्याला टेन्सचा उपयोग. सिम्पल पास्ट टेन्सचा उपयोग जी क्रिया पूर्ण झाली आहे आणि त्याचा आणि तिचा परिणाम देखील संपला, त्या ठिकाणी आपण त्यासाठी यूज सिम्पल होतो. पास्ट टेन्सचा वापर करतो. राईट. ज्या ठिकाणी आपली क्रिया संपली, ज्या ठिकाणी त्या क्रियेचा परिणाम संपला, त्या ठिकाणी आपण सिम्पल प्रेझेंट टेन्सचा उपयोग करतो. राईट. त्याच्यानंतर सिम्पल पास्टचा उपयोग करतो. त्याच्यानंतर सिम्पल फ्युचरचा उपयोग कशासाठी होतो? योगेशराव, तुम्ही होता. भविष्यकाळात निश्चित घडणारी क्रिया दाखवण्यासाठी. राईट. भविष्य काळामध्ये निश्चित घडणारी क्रिया दाखवण्यासाठी आपण सिम्पल पास्ट टेन्सचा उपयोग करतो, है ना? निश्चित घडणारी क्रिया असेल तर, ज्याला आपण सर्टेन ऍक्शन म्हणतो, है ना? सर्टेनिटी हो. म्हणजे निश्चितता. निश्चित घडणाऱ्या क्रियेसाठी आपण साधा भविष्य काळाचा उपयोग करत असतो. सगळ्यात शेवटचा आणि महत्वाचा काळ तुम्हाला तो आपण शिकवला त्यामधला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा उपयोग कशासाठी होतो? योगेशराव सांगा. कंटिन्युअस डेली रुटीन ज्या घडताय आपल्या चालू रुटीन मधल्या त्या वाक्यासाठी. ओके. प्रेझेंट कंटिन्युअस. सिम्पल प्रेझेंट कंटिन्युअस. सिम्पल प्रेझेंट कंटिन्युअस नाही, फक्त प्रेझेंट कंटिन्युअस. सागर सर सांगा. प्रेझेंट सिम्पल कंटिन्युअस प्रेझेंट कंटिन्युअस कसा नाही, सिम्पल प्रेझेंट कंटिन्युअस म्हणजे नाही, जी present आपण continuous फक्त. प्रेझेंट कंटिन्युअस आपण जे कंटिन्यू करतोय ना त्याला आयएनजी आपण कंटिन्यू करत असतो. ज्या क्रिया आपल्या डोळ्यासमोर चालू आहेत, चालू आहेत. हा. ज्या क्रिया आपल्या डोळ्यासमोर चालू आहेत त्या क्रिया दाखवण्यासाठी आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा उपयोग करतो. ज्या क्रिया डोळ्यासमोर चालू आहेत. ओके. तुमच्या आणि माझ्या डोळ्यासमोर ज्या क्रिया चालू आहेत त्या क्रिया दाखवण्यासाठी प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा उपयोग करतो. त्याच्यामध्ये एम, इज, आर प्लस VING क्रियापदाला ING चा फॉर्म लावला जातो. ओके. राईट. आपल्या बेसिक कोर्स स्ट्रक्चर मधलं ज्या काही ग्रामॅटिकल कन्सेप्ट आपल्याला शिकवायच्या होत्या त्यातला बराचसा भाग आपण कव्हर केलाय, परंतु याच्यावरच्या प्रॅक्टिस प्रोसेस तुम्ही सोडवून ग्रुपवरती पाठवणं आणि मॅडम तुमच्या चेक करून देणं ही प्रोसेस तुमची चालू राहू द्या. त्याचा बेनिफिट तुम्हाला काय होईल की सगळ्या गोष्टींचा रिकॉल तुम्हाला होत राहील त्यामध्ये. ओके. आता याच सगळ्या कन्सेप्टवरती, ज्या कन्सेप्टचं लॉजिक मी तुमच्याकडून समजून घेतलं, याच्यावरती आपण ओरल प्रॅक्टिस करणार आहोत आणि हे झाल्याच्या नंतर मग पुढच्या सेगमेंटला जाऊया. ठीक आहे. राईट. सागर सर मला सांगा पहिलं वाक्य. गांधीजी महान आहेत का कसं येणार? गांधी महान आहेत कसं येणार? योगेशराव
गांधीजी महान आहेत. गांधीजी महान आहेत कसं येणार? गांधीजी इज ग्रेट. राईट, अगदी बरोबर आहे. मी क्रिकेट खेळत आहे कसं येणार? आय एम प्लेइंग इन द क्रिकेट. इन द क्रिकेट नाही, आय एम प्लेइंग क्रिकेट फक्त. आपला हा आय एम राईट, ओके. त्याच्यानंतर पुढचं वाक्य आहे योगेश्वर तुमच्यासाठी, मी स्वप्न पाहतो कसं येणार? मी स्वप्न पाहतो. आय एम ड्रीम. हा, मी स्वप्न पाहतो. सागर सर कसं येणार? स्वप्न म्हणजे स्वप्न म्हणजे ड्रीम. पाहतो. माय ड्रीम. मी स्वप्न पाहतो. मी म्हणजे कोण? आय एम. आय. मी म्हणजे कोण? आय. राईट. मी स्वप्न पाहतो. मग आय ड्रीम. आय सी द ड्रीम. हो, बरोबर आहे. किंवा आय ड्रीम वापरलं तरी चालतं. हा, राईट. पुढचं वाक्य, मी प्रयत्न करेल योगेश सर. मी प्रयत्न करेल. आय विल ट्राय. राईट. पुढचं वाक्य सागर सर तुमच्यासाठी, मी मॅनेजर बनेल. आय विल मॅनेजर. आय विल बिकम मॅनेजर. बिकम. बिकम म्हणजे बनणे, बिकम म्हणजे होणे किंवा बनणे. आय विल बिकम मॅनेजर. राईट. योगेशराव पुढचं वाक्य तुमच्यासाठी, मी खोटं बोललो नाही. मी खोटं बोललो नाही. आय विल बी नॉट खोटं बोलणार. वाक्य कोणत्या काळात आहे? मी खोटं बोललो नाही. सागर सर कोणत्या काळात आहे मी खोटं बोललो नाही? सर खोटं बोलण्याला काय म्हणताय? लाय म्हणू बोललो शकतो. नाही. LIE लिहून घ्या. आय डोंट लाय. वाक्य कोणत्या काळात आहे हे ते ओळखा एकदा. मी खोटं बोललो नाही. पास्ट टेन्स मध्ये. पास्ट सिंपल पास्ट टेन्स मध्ये. सांगा कसं येईल? सॉरी. निगेटिव्ह करताना काय लावतं सिंपल पास्ट टेन्स मध्ये? चेक करा. डिडन किंवा डीड नॉट लावताय. राईट. डिडन किंवा डिड नॉट लावतो आपण. मग कसं येईल? आय डीड नॉट लाय. आय डिड नॉट लाय. आलं लक्षात? हो. ओके. आता मी काही इंग्लिश वाक्य विचारणार, तुम्ही मराठीत सांगायचं. पहिलं वाक्य योगेश्वरा तुमच्यासाठी, आय वॉन्ट टू बिकम डॉक्टर. डॉक्टर काय सांगितलं सर? आय वॉन्ट टू बिकम डॉक्टर. मला डॉक्टर बनायचे आहे. गुड. नेक्स्ट सागरराव तुमच्यासाठी, आय हॅव लॉट ऑफ मनी बट आय डोंट स्पेंड इट. आय हॅव लॉट ऑफ मनी. आय हॅव लॉट ऑफ मनी बट आय डोंट स्पेंड इट.
माझ्याकडे पैसा आहे. हम्म. आणि नेक्स्ट त्याच्या पुढे काय लॉस सम बट आय डोंट स्पेंड इट. स्पेंड म्हणजे काय? म्हणजे देणे, स्पेंड म्हणजे खर्च खर्च. करणे. खर्च करण्याचे. लिहून घ्या. मला खर्च करण्याची इच्छा नाही. SPEND. स्पेंड म्हणजे खर्च करणे. SPEND. स्पेंड म्हणजे खर्च करणे. मला खर्च करण्याची इच्छा नाही. माझ्याकडे पैसा आहे पण नाही खर्च करण्याची इच्छा इच्छा नाही इच्छा नाही असं नाही. आय हॅव, खर्च माझ्याकडे खूप पैसे आहेत, बट आय डोंट स्पेंड इट. पण मी खर्च करत नाही. मी वॉन्ट वापरलं त्याच्यामध्ये नाही वापरलं, फक्त आय डू नॉट स्पेंड इट असं म्हटलो. मी खर्च करत नाही. साध्या वर्तमान काळाचं वाक्य आहे. पुढचं वाक्य योगेश्वर तुमच्यासाठी. डिड यू अंडरस्टँड इट? Did you understand? डिड यू अंडरस्टँड इट? हाय सागरराव. तुला ते हा बोला तुला ते बोला. समजले आहे का? कळाले आहे का नाही? कळालं का? सिंपल पास्ट नाही, टेन्स. तुला ते समजले का? हा समजले का? सिंपल पास्ट टेन्स हो. है ना. डीड कशात लावतो आपण? सिंपल पास्ट मध्ये लावतो. डिड यू सिम्पल पास्ट अंडरस्टँड इट? तुला ते कळालं का? राईट. पुढचं वाक्य योगेश्वर सागरराव तुमच्यासाठी. आय डोंट अंडरस्टँड दॅट. आय डोंट अंडरस्टँड दॅट. अंडरस्टँड. मला कळाले नाही. योगेशराव, आय डोंट अंडरस्टँड दॅट. मला ते समजत नाही. हा मला ते समजत नाही. आता हेच वाक्य पास्ट टेन्स मध्ये करायचंय आपल्याला योगेशराव. आय डिड नॉट अंडरस्टँड दॅट. कसं येईल? मला ते समजले नाही का? नाही, अगदी बरोबर आहे. आणि आय विल नॉट अंडरस्टँड दॅट कसं येईल? मला ते समजले आहे का? नाही, आय विल नॉट अंडरस्टँड दॅट. सागर सर. आय विल आय विल आय विल नॉट अंडरस्टँड दॅट. मला ते समजणार नाही. राईट. मला ते समजणार नाही. नाही. आलं लक्षात? चला पुढचे हो. 2-3 वाक्य अजून. शॅल आय फ्लाय काईट? सागर सर, शॅल आय फ्लाय काईट? ब्रेक होतोय सर आवाज. सेंटेन्स नाही कळाला. शॅल आय फ्लाय काईट? शॅल आय फ्लाय काईट? म्हणजे हा आपण पतंग उडत आहे असं. थोडा आवाज तुमचा ब्रेक होतोय आता. येस योगेशराव, कसं येईल? शॅल आय फ्लाय काईट? Shall I फ्लाय काईट. fly client? काईट काईट Kite. काईट म्हणजे पतंग. हा सागरराव, काय उत्तर येतं? आकाशात पतंग म्हणजे उडवत आहे. नाही, मी पतंग उडू का? हा मी पतंग उडू का? उडवू का? उडवणार आहे. हा उडवणार आहे उडवणार का? आहे. का उडवेल का? उडवू का? शाल म्हटलं उडवणार. नेक्स्ट. राईट. भविष्य काळ आहे ना. शॅल आय फ्लाय काईट? मी पतंग उडवू का? मी पतंग उडवणार का? या पद्धतीने आपण शॅलचा आणि विलचा पण वापर भविष्य काळातल्या प्रश्नार्थी वाक्यात करू शकतो. ओके, राइट, फाइन. चलो, ये सेशन के अंदर प्रैक्टिस इतना ही काफी है. विल जस्ट स्टॉप हियर नाउ. थैंक यू.